हे गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर तुम्हाला सर्व मागं असं ग्रीनरी दिसत असेल, कारण की मी सध्या गावाकडे आहे आणि शेतामध्ये आलेलो आहे. लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तो मी पुण्यामध्ये शूट केला होता. आत्ता सध्या शेतामध्ये आलेलो आहे. तर शेतामध्ये सध्या पिकांची काय कंडिशन आहे, नेमके कोणत्या स्टेजला आहे त्याचा आपण थोडा आज आढावा घेऊया. काल पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे थोडा चिखल आहे. आणि इकडे बघताय ते आंब्याची बाग आहे संपूर्ण अशी, इकडं इथून पासून इकडंपर्यंत आहे. ती तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, त्यामुळे त्याची लागण झाली होती. आत्ता सध्या त्यांची हाईट खांद्यापर्यंत आहे. तर पुढच्या वर्षात त्याला फळ लागेल. आणि इकडं बघताय ती आहे द्राक्षाची बाग. मध्ये त्याचा सध्या सीझन चालू नाही, म्हणजे आता ऑक्टोबरपासून त्याची छाटणी असते. तर त्याची आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे. म्हणजे जशी छाटणी चालू होईल तिथून पुढे कंटिन्यू याची 2-3 महिने फवारणी चालू असते. तर ते कसे होते, काय होते, काय प्रोसेस असते, त्याची आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि इकडे बघू शकताय सरळ तिथे एंड होतो बागेचा दोन्हीचा. तर तुम्ही सध्या बघताय मला माझ्या पाठीमागे किती ग्रीनरी आहे आणि पिन ड्रॉप सायलेन्स आहे, म्हणजे की आवाज फक्त येतो तो पक्ष्यांचा येतो आणि बाकी जो वाऱ्याची झुळूक, झाडांच्या पानांचा आवाज येतो. म्हणजे किती इकडं लाईफ आपण किती एकदम पीसफुली जगू शकतो. तसंच तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असतील माझे, तर किती एकदम ते गाड्यांचा आवाज, म्हणजे एकदम गर्दी, प्रदूषण किती इथं. म्हणजे ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे तेवढं आहे, बाकीचं सर्व तुम्ही ऑर्गॅनिक खाऊ शकता. तसं तिथं नव्हतं. मी तसं म्हणत नाही की तिथली लाईफ बाद आहे, पण ॲज कम्पेअर टू इथली लाईफ ती थोडीसं अवघड आहे तिथलं. हे बघू शकता आंब्याच्या बागेमध्ये मी आलेलो आहे आणि साधारणतः सर्व झाडे एवढ्या साईजची झालेली आहेत. साधारणतः 1.5 वर्ष वय आहे या झाडाचं. केशर जातीच्या व्हरायटीचे आंबे आहेत ते. गाईज, ही माती आहे जी काळी आहे, म्हणजे पूर्ण प्रकारे काळी आहे. आणि नुसती काळी नाही तर ते चिकट आहे. एवढी चिकट आहे की बघा, म्हणजे ते नंतर निघत नाही, एवढी चिकट आहे. बाकी त्याचे फायदे भरपूर आहेत तिथे, पण असं बाकी हे बागेचा दोन्ही बागाचा एंड पॉईंट आहे. आणि सर्व पाणी जे आहे शेतातलं स्टार्टपासून एंडपर्यंतचं पाणी इथे येतं आणि इथून त्याला जायला वाट केलेलं आहे. याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का मराठी भाषेत? जर माहिती असेल तर नक्की कमेंट करा. बघूया कोणाकोणाला माहिती आहे. सध्या स्ट्रगल करावं लागते चालण्यासाठी, कारण काल पाऊस पडून गेलेला आहे आणि ह्यातून जायचं म्हणजे चांगलीच वाट लागणार आहे. सध्या आपण आढावा घेतोय कोणत्या पिकाचं काय चालू आहे. जर आहे नवीन काहीतरी प्लॅन, कळेल तुम्हाला हळूहळू. जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर आणि व्लॉगवर अपडेट राहत असाल तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला समजून जाईल. द्राक्षाच्या बागेमध्ये आपण चक्कर मारूया, कारण की सध्या त्याचं काय नाहीच आहे. म्हणजे त्याला आता हे पूर्ण हे दिसतं का, हे पूर्ण छटवून टाकतात. म्हणजे ते त्यांचे 4-5 डोळे प्रत्येक काडीचे ठेवतात, नाहीतर पूर्ण छाटून टाकतात. त्यानंतर त्यातून घड बाहेर येतात द्राक्षाचे. मग ऑक्टोबरपासून 4-5 महिने जातात साधारणतः द्राक्षे पिकून बाजारात जाण्यासाठी. गाईस, स्ट्रगल इज रिअल. हे जे समोर बघता इथं उडीद होता, त्याचा सीझन झालेला आहे, तर काढलेला आहे, हार्वेस्ट झालेला आहे त्याचं. आणि भरपूर झाडे इथली काढलेली दिसतात, कारण की लास्ट टाइम आलं तर तेव्हा इथं झाडे होती लिंबाची. आय थिंक ते रानाच्या मशागतीला आडवे येतात, त्यामुळं ते काढलेले आहेत. ठीक आहे, पण ते काढले आहेत, पण दुसरीकडे झाडं लावायचं काम चालू आहे. ते मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. मजा आहे का भिडू. शांतता, सुकून. हे समोर बघताय सर्व तिकडून तसंच हे आहेत कांदे. सध्या अजून 1 महिना भरपूर झालं, 1 महिन्यात निघून जातील.
झालेत वरच्या दिसत असेल तुम्हाला, जर समजत असेल त्यांना. गाईज ते मंदिर दिसते का तुम्हाला, त्याची एक स्टोरी आहे. मी जसं रेग्युलर होईल नाही तर तसं मी सांगणार एका ब्लॉगमध्ये नक्कीच. जर विसरलो तर नाही, विसरणार नाही, पण मी नक्की सांगणार. इकडं कांदे, तो प्लॉट रिकामाचा आता सध्या. हे द्राक्ष, याच्या पलीकडे आंबे, याच्या पलीकडं कांदे, त्या पलीकडे सीताफळ. तिकडे जाणार आहे आपण. आणि हे आहे तो आपला वॉटर स्टोरेज आहे, म्हणजे इथं टँक आहे, त्याच्यात पाणी एकत्र केलं जातं आणि इथून पाणी याच्यामध्ये आणलं जातं. हे काय आहेत तर हे फिल्टर आहेत. फिल्टर म्हणजे कसले तर ते जे वॉटर स्टोरेज आहे, म्हणजे टँकमधून पाणी इथं आणलं जातं. हे आहेत ते फिल्टर आहेत. फिल्टर काय काम करतात, तर जे टँकमधलं घाण पाणी आहे ते इथं शुद्ध होतं आणि हे शुद्ध होऊन पाणी या पाईपांद्वारे प्रत्येक प्लॉटला गेलं जातं. प्लॉटला म्हणजे आता बघा, हे द्राक्षाला म्हटलं, कांद्याला म्हटलं, सीताफळ असतील, आंबे असतील, सर्वांना इथून पाण्यात सप्लाय होतो. तर हे गरजेचं आहे, कारण की आपल्या शेतामध्ये ड्रीप इरिगेशनची सिस्टीम आहे. ड्रीप इरिगेशनमध्ये म्हणजे असं घाण पाणी गेलं तर ते शॉकऑफ होऊन पाणी पडत नाही झाडांना, मग त्याचा तोटा आहे. मग हे असणं एक फायद्याचंच आहे. आणि इथून आपण खत वगैरे सोडू शकतो. हे ड्रम बघू शकताय तुम्ही. बाकी हे जी ड्रिपची लाईन आहे त्याच्याद्वारे आपण इथूनच डायरेक्ट ज्या प्लॉटला खत सोडायचं आहे त्याला आपण पाण्याद्वारे सोडू शकतो. हे फिल्टरचं काम झालं. तर फिल्टरला पाणी कुठून येतं तर येतं इथून. हे आहे शेततळं, म्हणजे इथून एक पाईपलाईन आलेली आहे आणि तिकडं तुम्हाला दिसत असेल तिथून एक पाईपलाईन आलेली आहे. त्याचं पाणी एकत्र केलं जातं. याची क्षमता साधारणतः 1 कोटी लिटर एवढी आहे. हे बनवून झाले असतील बघा, ह्याला कमीत कमी 15, 16, 17 वर्ष तरी झाले असतील याला बनवून. आणि 17 वर्षापूर्वीचाच हा कागद आहे. आत्ता थोडंफार खराब झालं आहे, कारण की आता प्रत्येक गोष्टीचा टाईम स्पॅन असतो ना. खाली तरी काय नाही झालेलं, कारण वरती हा उन्हानं तळून खराब होतोच. तर ह्याची क्षमता म्हटलं तसं 1 कोटी लिटर आहे. हे जे दिसतात तुम्हाला या पाणबोडी मोटर आहेत. पाणबोडी म्हणजे पाण्यातल्या मोटर, त्यांना काय होत नाही. आणि या पाईपांद्वारे असं इकडं फिल्टरला पाणी जातं. मग तिथून इकडं या प्लॉटला सगळीकडे पाणी दिलं जातं. एक हे बघितल्यानंतर ज्यांना समजते त्यांच्या मनात एक प्रश्न येत असेल, हे एवढं ओपन आहे तरी पण यात शेवाळाचं प्रमाण काही नाही. त्याचं कारण असं की ह्याच्यात भरपूर प्रमाणात मासे सोडलेले आहेत. म्हणजे ते वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत, कलरफुल पण मासे आहेत. त्यामुळे शेवाळाचं प्रमाण खूप कमी आहे. जर मासे आपलं नशीब चांगलं असेल दिसतील बरं का, कारण की जे शांत वातावरण असेल ना, कडेला येतात ते भरपूर आम्ही बघितले. जर स्पॉट झाले तर मी दाखवतोच. तर हे आहे शेततळ. इथून पाणी सगळीकडे दिलं जातं. इथून बऱ्यापैकी एरिया कव्हर होतो आपल्या शेताचा. इकडं बघताय तर हे सध्या पावसाचं पाणी साठले. कांदे नवीन लागवड केलेली आहे. इकडं पण कांदे आहेत आणि ते जे दिसतात तुम्हाला ते सीताफळ आहेत. समोर हे जे कांदे बघताय आणि हे कांदे यात थोडासा डिफरन्स आहे. हे कांदे आपण बायांकडून लावून घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ते हाताने विस्कटलेले आहेत आणि त्याचं हे नंतर उगून आलेले आहेत. तर याचं आता काढणीला आलेलं आहे. ह्याला टाईम आहे अजून भरपूर. हार्वेस्टिंग तर झालेलं आहे बऱ्यापैकी पिकांचं. आत्ता जो सीझन चालू होणार आहे तो द्राक्षाचा आहे. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा द्राक्ष केली होती ना तेव्हा एकदम एक्साइटमेंट, म्हणजे एकदम आम्ही झोपायला तर असायचो. हां, हे जे बघताय ते तुम्ही, हे आहे नवीन सीताफळ, म्हणजे नवीन लागवड झालेली आहे. 1-1.5 वर्ष होत आले याला. पण चांगले आहेत हे पण रोपं. सध्या याला काय फळ आलेलं नाही यावर्षी, कारण की तेवढी त्याची क्षमता नाही आहे अजून की म्हणजे त्याला फळ लागेल. जो दुसरा प्लॉट आहे तो चांगला आहे, आपण बघूच. गाडी तिथं लावलेली आहे आणि आपण आलेलो आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये आपल्या. याचं सध्या सीझन चालू आहे. साधारणतः अजून 1-1.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होईल. हे बघू शकता असे सीताफळ लागलेले आहेत.
यावर्षी ठीक आहे माल. सध्या साईज सध्या छोटी आहे, त्याची वाढ भरपूर होते. अजून साधारणतः एक अर्धा किलो ते पाऊण किलोचं भरतं सीताफळ. ह्याला जास्त काय खतांचा वापर नसतो, थोडीफार फवारणी राहते. बाकी ऑर्गॅनिकच म्हणू शकतो याला आपण. हे जे आहे ते वॉल आहेत, इथून हे प्लॉटला पाणी जातं. जे तुम्हाला मगाशी मी शेततळ्याजवळ दाखवले होते की इथून आपला पाणी सप्लाय होतं, तर ते तिथून इथं येतं, इथून मग सगळीकडे जातं. तसं चांगलं आहे यावर्षी. विषय काय होतो माहिती का, शेतकरी माल पिकवतो एक नंबर क्वालिटीचा, थोडाफार खराब असतो, त्यात काय आता ते निसर्गाच्या हातात असते. जेवढे देता येईल तेवढे शेतकरी देतो. पण विषय काय होतो, जो हमी भाव पाहिजे त्याच्या मालाला तो कधीच भेटलेला नाही आतापर्यंत शेतकऱ्याला. त्याच्यामुळं तो एवढा झगडतोय, एवढा म्हणजे हे करतोय. कारण की बघा ना, एवढं कष्ट करायचं, रात्रंदिवस एक करायची, चांगला माल पिकवायचा, आणि त्याला नंतर भाव नाही भेटला तर कसं होईल. म्हणजे एक उदाहरण घ्या ना, आता तुम्ही एखादी नोकरी करताय, तुम्ही काम करताय, तिथं काम केलं तुम्हाला त्याचं पेमेंटच नाही मिळालं तर काय होईल, म्हणजे कसं होईल अवस्था. त्या टाईपच आहे ना थोडक्यात. म्हणजे एवढं सगळं निसर्गाच्या हातात सोडायचं, एवढं सगळं करायचं, आणि त्याला लास्टला भाव नाही भेटणार. अवघड आहे नाही, असं नको व्हायला. यावर्षी तरी चांगला आहे माल आणि क्वालिटी पण चांगली आहे. आता बघू. आणि एक काय केलं पाहिजे माहिती का आपल्या इकडच्या शेतकऱ्यांनी, याच्यापासून काय वेगळं करता येते का बघितलं पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत तंत्रज्ञान पोचलेलं नसतं, पण आत्ता बऱ्यापैकी आपण अद्ययावत झालेलो आहे. टेक्नॉलॉजी तेवढी आपल्यापर्यंत पोचलेली आहे, त्याचा उपयोग करून आपण काहीतरी वेगळं करता येईल का हे बघितलं पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. पारंपरिक शेती आता राहिलेली नाही. काहीतरी वेगळं करून त्यातून उत्पन्न काढून त्याचे बाय प्रोडक्ट बनवून किंवा वेगळं काहीतरी करून अजून प्रॉफिट कमवला पाहिजे. एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. म्हणजे समोर तुम्हाला दिसत असेल टॉवर शेजारी ते कंपनी आहे एक, कोठारी पाईप्स म्हणून. एकदम छोटा माणूस सोलापूर जिल्ह्यातलाच होता. मग काम सुरुवातीला करत होता, नंतर डोक्यात आयडिया आली, त्यांनी कंपनी टाकली, काम करत राहिला. आता इथे एकाच ठिकाणी 100 का 150 एकर काहीतरी जमीन घेऊन त्यांनी मोठी कंपनी उभारलेली आहे. ते भारतात त्याचं भरपूर नाव आहे. हे सांगायचं कारण की म्हणजे कन्सिस्टंट राहतो मी, कोणतं पण तुमचं क्षेत्र असू द्या, त्यात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तर अप्स अँड डाऊन येत राहत असतात, त्यातून आपण मार्ग काढून पुढे जायचं असतं. आणि त्यातून मार्ग काढून पुढे गेलं तरच जे सक्सेस मिळतं ते एक अलगही लेवलचं असतं. कारण की आपण इमॅजिन केलेलं असतं, स्वप्न बघितलेलं असतं किंवा मला हे करायचं ते करायचं, आणि ते पूर्ण होत असतं हळूहळू. त्यामुळं बी कन्सिस्टंट आणि वर्क हार्ड. सक्सेस इज युअर्स. आणि कोणतं क्षेत्र छोटं नसतं ना, कोणतं स्वप्न बघितलेलं मोठं पण नसतं आणि छोटं पण नसतं. त्याच्यावर आपण किती काम करतो हे महत्त्वाचं असतं. कारण की केल्याने होतं आणि केल्याची पाहिजे, हे तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये ऐकलंच असेल. हे जास्त जरा मोटिवेशनल ब्लॉग होईल, नको. आपला हा ब्लॉग शेतातील आढावा घेण्यासाठीच आहे. त्यासाठी आपण एक दुसरा ब्लॉग बनवू शकतो. आणि गाईज, शेतीला सध्या तरी कमी लेखलं जातं. आय डोंट नो व्हाय, बट तुम्ही बघितलं ना तर तुम्ही जे खाताय ते शेतातच पिकतं ना. ते जर पिकलं नाही तर काय खाणार. त्यामुळं असं नाही म्हणलं पाहिजे की अरे काय तू गावाकडे राहतोय शेती करतोय म्हणजे तू म्हणजे त्याची लेवल खालची असते, असं काही नसतं. ते फक्त आपला समज असतो. आणि जे करतायत त्यांनी पण असं मनात काय बाळगायचं नाही की बाबा मी हे करतोय, मी ते करू शकत नाही दुसरं. तुम्ही ताटमानेनं जगलं पाहिजे. उलटं माहिती का, तुमच्यामुळे जग चालतंय. कोरोना काळात तुम्ही बघितलं असेल, आपली जी अर्थव्यवस्था होती त्याचा GDP ह्या कृषी क्षेत्राचा जास्त होता. तर असं काही नसतं बरं का. आपला तो मनाचा समज असतो आणि आपल्या मनात आपण लिमिट घातलेलं असतं काहीतरी. ते फक्त अनलिमिटेड करा आणि बघा किती आपल्या चेंजेस होतात आणि बघण्याचा दृष्टिकोन आपला किती बदलतो. आणि इथून पुढचे जे व्लॉग असणार आहेत का, त्याच्यामध्ये मी आपल्या गावाकडची जी लाईफ असते का ती कशी वेगळ्या प्रकारे अजून जगता येईल आणि एकदम ॲस्थेटिकवाले अशी नाही का, ते मी प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओतून दाखवायचा मी. तर बघू कसं कसं घडतात गोष्टी.
भरपूर काही काही चांगले प्लॅन आहेत, ते फक्त एक्झिक्यूट करायचे आहेत. हळूहळू करू आणि ग्रो होत राहू. जेव्हा शाळेमध्ये होतो ना तेव्हा काय म्हणायचं माहिती का, हे असलं जे उडतात काय म्हणते त्याला माहीत नाही मला, पण ते जर फिरले तर पाऊस येते म्हणायचे. तर बघू आज बघूच आपण पाऊस येतोय का, कारण की ऊन पण जास्त तावतंय म्हणजे जास्त असं तीव्रता जास्त आणि दमट जे जास्त वाटते. तर बघू आज पाऊस येतोय का नाही. तर आढावा घेतलेला आहे बऱ्यापैकी आपण सर्व ह्याचा, कारण की इकडून असंच गेलो आपण, इकडून राऊंड मारून मग तिकडं सीताफळाकडे जाऊन आलो आपण. मग सीताफळ बघितले, आंबे बघितले, द्राक्ष बघितले, कांदा बघितले, शेततळं बघितलं. तर बऱ्यापैकी सर्व आपण कव्हर केलेलं आहे. फीडिंग टाईम आहे सध्या आता, हे चाललेले आहेत चरायला, कारण की जेवढे फिरतात तेवढे यांचं शरीर चांगलं राहतं म्हणते. तर हे चाललेले आहेत सध्या चरण्यासाठी, कारण की इकडं शेजापाजारी भरपूर मोकळी जमीन आहे, तिथं यांना चरायला नेतात आणि संध्याकाळ झाली की मग दावणी लावून बांधतात, मग त्यांचं दूध. आत्ता गेलेल्या म्हशी होते त्यात एक गिर गाय गेली आणि ह्या आहेत त्या सर्व देशी गाय आहेत. त्यांच्या गळ्यात जे बांधले त्या लोळणं म्हणतात. ते कशामुळे बांधतात तर हे खूप चपळ असतात, म्हणजे खूप पळतात इकडून तिकडे, ते ऐकत नाहीत. त्यामुळे ते बांधल्यानंतर त्यांना असं पळता येत नाही, चालावंच लागतं. त्यामुळे जो राखण्यासाठी असतो त्याला जास्त त्रास होत नाही, त्यासाठी ते गळ्यात लोळणं हे काहीच. तर आढावा घेतलेला आहे आणि हा ब्लॉग एवढाच होता, कारण की ब्लॉगचा उद्देश होता की शेतीतील पिकांचा आढावा. तर बऱ्यापैकी म्हणजे सगळंच आपण बघितलेलं आहे, कोणत्या स्टेजला आहेत. तर हे समोर दिसतंय तिथं आपण वर्कस्टेशन करणार आहे, म्हणजे जे आपलं एडिटिंग असेल, बाकी काय असेल, बसणं उठणं, तर ते तिथं करणार आहे आपण. तर ते पुढील व्लॉगमध्ये तुम्हाला बघण्यास भेटेलच, कारण की बरेच आपले काही प्लॅन आहेत. आता ते किती होतात आणि काय होतात हे माझ्यावरती आहे, कारण की मी तसं म्हटलं तसं आपण किती करतो हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं हळूहळू आपण प्रत्येक गोष्टी नवीन शिकणारच आहे मी इथं. त्या शिकत आपण ब्लॉग बनवणार आहे, ते ब्लॉग अपलोड करणार आहेत. तर बघू कसं काय होते. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. जे चॅनलला नवीन असतील त्याने चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.